या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन झालं। तसंच संकेतस्थळाचं अनावरणही त्यांनी केलं। वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनाची पाहणीही पंतप्रधानांनी केली। संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेला हा कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 असा वर्षभर चालणार असून 4 टप्प्यात होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी यावेळी दिली। आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत उद्घाटन सप्ताहाचा पहिला टप्पा असेल। या सप्ताहात देशभरात वंदे मातरमचं सामूहिक गायन आयोजित करण्याचे प्रयत्न केले जातील। दुसऱ्या टप्प्यात 19 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकतेला समर्पित कार्यक्रमातून आध्यात्मिक जनजागृती होईल। वंदे मातरमची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भावना जनमानसापर्यंत पोहोचवली जाईल। प्रजासत्ताक दिनी एका भव्य कार्यक्रमाद्वारे या टप्प्याची सांगता होईल। 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असा तिसरा टप्पा स्वातंत्र्यगाथेला समर्पित राहणार असून स्वदेशीचा जागर या टप्प्यात केला जाईल। चौथा आणि सांगता टप्पा पुढल्या वर्षातल्या 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होईल। सामूहिक गायन आणि प्रदर्शनांमधून युवांचा सहभाग या सप्ताहात असेल असं शेखावत यांनी सांगितलं। वंदे मातरम नाद एकम रूपम अनेक या कार्यक्रमात विविध वाद्यांद्वारे देशाच्या विविध भागातल्या संगीत शैलींचं दर्शन घडवण्यात आलं।